लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरीही निवडणुकीचे वातावरण देखील आता तापू लागले आहे. निवडणुकीच्या तारखा जरी घोषित झाल्या नसल्या तरीही आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे नुकतेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेला दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. मंचर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगावचे संभाव्य विधानसभेचे उमेदवार देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांच्यासह भीमाशंकर कारखान्याच्या कारभाराबाबत आरोप केले आहेत. डिंबे धरणाचे पाणी बोगद्याद्वारे थेट जुन्नर तालुक्यात नेण्याचा कुटील डाव हा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचाच असून तसे झाल्यास जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील 25 गावांच्या पाण्याचा प्रश्न पेटेल असा खळबळजनक आरोप देखील देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याशिवाय दूध संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांनीही कशा प्रकारे माया जमवली याबाबतचे थेट आरोप देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषदेत केले. नेमके याविषयी देवदत्त निकम काय म्हणाले याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात. आणि एक चांगल्या प्रकारची मोठी सभा झाली आणि त्यानंतर देखील आपण भेटलो नाही म्हणून आपण एकत्रित यावं, बसावं आणि तुम्हाला देखील काही गोष्टींबाबत चर्चा करावीशी वाटते. तसंच आम्हाला देखील वाटलं की आपण भेटलो नाही तर तुम्हाला एकत्रितरित्या आपण आलेलो आहोत आणि आपण मग चर्चेला सुरुवात करू. तुम्ही प्रथमतः सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्व पत्रकार बांधवांनी पक्षाच्या वतीनं पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या वतीनं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. उठल्या दुःखी दांत करणारा मी श्राद्धांची दिवाणी त्यांच्या वतीनं शुभेच्छा मी दिल्या. शेवटी असे झाड जेवढं खाली त्याचं आपण तोडाकडे बाजू त्यावेळी त्याच्या मुळाकडे पाहिलं पाहिजे, खांद्याकडे पाहिलं पाहिजे. तसं कार्यकर्ते हे देखील तेवढे ताकदवान असले पाहिजे. आज ते मागच्या वेळी एवढ्या मताधिक्याने निवडून येण्याकरता या देवदत्त निकम शपथ घेतली होती आणि सांगितलं की आतापर्यंत निवडणुकीत सगळ्या ज्याला मताधिक्य मिळून दिलं अशा पायात चप्पल घालणार नाही, 1 महिना बिन चप्पलचा उन्हात तानात पावसात प्रचार करणारा मी कार्यकर्ता आहे, लढणार आहे. कोल्यांच्या वेळेस काढणार का चप्पल परत? कोल्यांच्या प्रचाराच्या वेळेस काय कोले आहेत ना बघा, आम्हाला कसली लाज नाही. एखाद्याला कुणी असू पार, जसं तुम्हाला मी मागाशी सांगितलं की मागच्या वेळी जसं मी निवडणूक लढलो पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला पक्षाने सांगितलं सगळ्यांनी माहिती यांना आलं होय यांच्यावर जबाबदारी द्या. जसं सगळे म्हणतात का आम्ही यांच्याकरता काम केलं तसं देवदत्त निकमनी पण त्यांच्याकरता केलं. आता पक्षाने ठरवलं की अमोल कोल्हे करता तुम्ही असं करा पडली आणि त्यावेळी स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील दादांनी नामदार म्हणजे दिलीपराव वळसे पाटील यांना सांगितलं की अशा कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं, अशा कार्यकर्त्यांना जपा. आणि तेव्हापासून त्यांनी देखील माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला आणि ते सांगत होते की देवदत्त निकम सारखे कार्यकर्ते पाहिजेत, नुसतंच गाव प्याकन 80% नाही. त्यांनी सांगितलं 100 पाडून दाखवली एक मतात. तरी मी त्यांच्याकडे गेलो होतो पण त्यांनी बोलून मला सन्मान दिला आणि त्यानंतर मी 24 तास पैकी 10-12 तास हे पक्षाकरता लोकांकरता पहिल्यापासून काम करत आलेलं आहे. आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नव्हती. 92ला पहिल्यांदा आमच्या गावात निवडणूक झाली. मी लढून निवडून आलेला सरपंच आणि त्याच्यानंतर मी 92ला 97ला मी मग सॉरी 92ला पहिली निवडणूक झाली. मला त्यावेळी एकनाथ शेठ म्हणतो तिकीट मी मागितलं नाही. 97 ज्यावेळी मी उमेदवारी मागितली झेडपीची त्यावेळी स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील दादा की ठामपणे माझ्या पाठीमागे भक्कम होते मला उमेदवारी मिळावी म्हणून. आणि तर नंतर 2000ला मी कारखान्यामध्ये संचालक मला सहकार मंत्र्यांनी मला डायरेक्टर केलं. 5ला त्यांनी चेअरमन मला केलं, 10ला त्यांनी मला चेअरमन केलं, 15ला केलेलं उपकाराची परतफेड अशी नाही. उपकारी हे बघा, उपकाराची परतफेड मला केलं म्हणजे मुलाचा पराभव दादांच्या झालाच नाही बरोबर. तसे अनेक आहेत, पुरंदर आहे, धोडमध्ये आहे, इंदापूरमध्ये आहे, चालूच राहते. ते कार्यकर्त्याला दोष वाढवला निकम साहेब बोलण्याची माझा एक विषय असा आहे की शिरूरचा घोडगा कारखाना बंद पडलाय
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान झाले. मग याबाबत अमोल कोल्हे खासदार म्हणून काय ॲक्शन घेतलं? आता घोडगंगेच्या संदर्भामध्ये अजितदादा आणि सहकारमधील दिलीपराव वळसे पाटील हे प्रचाराचे प्रमुख होते. जी निवडणूक झाली आणि ती निवडणूक झाल्यानंतर कारखाना बंदचे हा प्रश्न त्यांना विचारला, अधिक चांगलं होईल आणि त्याच गावात त्याच जागेवर त्यांनी पराभव त्यांची स्वतः अजितदादांनी नेमकं आता असं आहे, कारखान्याचं म्हणणं आहे की आम्हाला सरकार कर्ज देऊन देत नाहीत हंगाम चालू करायला. आता सरकारमध्ये काय अडचणी त्यांना माहिती, अनेक कारखाने दिलं गोडवेगीचं नाकारलं. ते जर मिळाला तर तोच चालू झाला. आता शेवटी संस्था कोण आहे? कारण तुमच्या माहिती का सांगतो, यशवंतमध्ये ज्यावेळी बंद होता 2014ला मी उमेदवार होतो, त्यावेळी मी छाती टोकरी माझी त्यावेळीची बाकी मी सांगितली की जादूची कांडी नाही, यशवंत चालू होऊ शकत नाही. हे मी 2014ला उमेदवार असताना भाषण केलं. आज 10 वर्ष झालं. त्यावेळी अनेक जण म्हणले 100 दिवसात चालू करू, लगेच चालू करू. आज 10 वर्ष झालं काय नाही चालू. की कोणाची बदनामी जर कुणी करत असेल तर त्याला आम्ही चुकीच्या अजिबात पाठिंबा देणार नाही. बरोबर. शेतकरी सभेत उभा राहिला आणि काहीतरी फक्त वळसे साहेबांनी नाव घेतलं, धक्काबुक्की झाली. तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही संरक्षण देणार का किंवा प्रकार काय समजूतदारी घेणार का? नाही, समजून घ्या ना. आम्ही तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे. नेमका कोण आहे त्याचं नाव गाव काय आम्हाला त्याच्यातलं परफेक्ट कोणीतरी तुम्हाला नाव माहिती आहे का? म्हणजे तुम्हाला कुणाला असेल तर करत जा, कारण त्याच्यात क्लिअर कट असं दिसत नव्हतं काय ओळखीचा माणूस होता. फक्त मारणारा जो होता त्याला, तो खडकवाडीचा कार्यकर्ता कोकरकर आहे, त्यांनी मारलं त्याला. लोकांचा आवाज दे मारू नका त्याला. मग पोलिसांनी त्याला बाहेर नेलं. तिथं गटाचे नाही पक्ष आता असे तुम्ही जर तसं म्हणत असाल 2014ला देखील अजितदादा माझ्या प्रचाराला इथं आलेच होते ना. त्यावेळी म्हटलेच होते ना, ते आव्हान केलं की काही सगळे मला आता ते लावले तो व्हिडिओ मला लावाच लागतील कोण कोण काय बोलले ते करणारच आहे मी. अजितदादांनी त्यावेळी चॅलेंज दिलं होतं की त्यावेळी आढळराव पाटील म्हटले होते की बराक ओबामा देखील उभा राहिला तरी त्याला मी पराभव करणार. साहेबांचे मार्गदर्शन ती संस्था आपण 10 वर्षामध्ये सुरुवातीच्या 3 वर्ष अडचणीचे गेले, त्यानंतर ती देशामध्ये टॉप पोर्टला आपण सगळ्यांनी आणली. हा इतिहास देखील आपल्या सर्वांना माहिती. त्यामुळं माझ्यामुळं त्यांना चेअरमन होता आलं नाही किंवा काय नाही, हा भाग चुकीचा आहे. मी तुम्हाला तारखावाईज सांगितलेले. आता ज्यावेळी 2013मध्ये घोडगंगा कारखान्याची निवडणूक चालू होती, त्यावेळी सन्माननीय शिवाजीराव आढळराव पाटील ते प्रचाराच्या करता तिकडे घोडगंगेच्या होते. बाबुराव पाचरणे आमदार होते आणि दादा पाटील पराटे यांनी प्रचारामध्ये भीमाशंकरच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी चांगली प्रशंसा केली. त्यावेळी खासदार आढळराव पाटील यांनी काही गोष्टी भीमाशंकरच्या बाबत बोलले आणि त्याच वेळी सन्माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी 2013ला सांगितलं की आढळराव पाटील यांनी कारखान्याची बदनामी केलेली आहे आणि म्हणून संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय घेतला आणि 2013 सालामध्ये पुण्याच्या न्यायालयामध्ये, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आढळराव पाटील यांच्या विरोधामध्ये दावा क्रमांक 1037/2013 हा भीमाशंकर कारखान्याची बदनामी केली म्हणून त्यांच्या विरोधात तो दावापर्यंत 10 वर्ष ती केस लढवण्यात आली. मधल्या काळामध्ये तारखाला मी चेअरमन होतो, माझं एफिडेविट होतं, 20 तारखाला जायचा. तुम्हाला माहिती का नाही गेलं का दंड करण्यात यायचा, कोर्टात तारखेला हजर नाही आणि तिथं जायचं 5-5, 6-6 तास कोर्टामध्ये जाऊन बसायला लागायचं. हे मला स्वतः करावं लागेल. आणि मधल्या काळात मी ज्यावेळी त्यांना सांगितलं की ह्या केसमध्ये मला एवढा त्रास होतोय, कारण मी तर चेअरमन पदावर 15ला गेलो, परंतु नेत्यांनी सांगितले का केस लढायची, आदेश पाळला वळसे पाटील साहेबांचा. केस कारखान्याच्या वतीनं लढत राहिलो, परंतु ती केस काय निकालावर येत नव्हती. नुसतं जा हे हेलपाट घालायचं, तारखा पडायच्या आणि शेवटी त्यांना म्हटलं काय करायचं आता, मी एकटा कुठपर्यंत आता चेअरमन नाही लागलं, तुम्ही चेअरमन आहे, तुमचं या पिरियड द्या कोण आता. मग शेवटी त्यांनी सांगितलं जाऊ द्या, ती केस काय आपल्याला चालवायची नाही आणि तो दावा मागच्या 2 महिन्यापूर्वी कोर्टाने तो डिसमिस करून टाकला.
मग आता आमचं म्हणणं आहे का जर वळसे पाटील म्हणत असतील का आम्ही एकमेकाच्या विरोधात बोललो नाही, संस्थेची त्यांनी बदनामी केली नाही, तर 2013ला केस क्रमांक 1037 का दाखल केली तुम्ही, याचं उत्तर त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक सभासदांना देणं गरजेचं आहे. खोटं बोलायचं पण रिटून बोलू नये हे देखील मला त्यांना परखडपणे सांगितलं. जे आहे मला फार त्यांच्यावरती काय बोलायचं नाही. देवदत्त निकमनी नोकरीला लावताना कोणाचा 1 रुपया घेतला नाही. जिल्हा दूध संघामध्ये जेवढ्याला तुम्ही कामाला लावलं त्यांचा रेट तुम्हाला सगळ्यांना माहिती. योग्य वेळ आल्यावर सगळी यादी काढून 3 लाखापासून 5 लाखापर्यंत यांनी कोणाकोणाचे पैसे घेतले सांगू. आणि माझ्याकडे देखील एक परिस्थिती अशी होती, आता लय व्यक्तिगत सांगू नये पण स्टेटमेंट तुम्हाला मी दाखवतो. हाच माणूस 2015ला रडत होता. याची शरद सहकारी बँकेने जमिनीचा टावगडचा लिलाव केला, याच्याकडे गाडीत डिझेलला घालायला पैसे दिले. त्याच वेळी ह्या देवदत्त निकमनी स्वतःच्या खात्यामधून याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले. किती रक्कम काय मी तुम्हाला ती सगळी दाखवेल. आता आहे माझ्याकडे स्टेटमेंट देखील. आता त्याच्यात माझ्या सगळ्या त्याची लाच काढली म्हणून एवढी एंट्री. jealousy. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं सांगतो की ज्यावेळी याच्या मागे कुणी नव्हतं त्या काळात उभं राहिलेलं, ना पक्ष राहिला ना नेता राहिला, या देवदत्त निकमने अडचणीच्या काळात विष्णू हिंगेला उभं केलं. म्हणून 2015ला त्यांना तिथं दूध संघात निवडून येता आलं. मग ते चेअरमन झाले. आणि आज त्यांची काय भरभराट झाली गेल्या 8 वर्षामध्ये ते त्यांनी आपलं सांगा कुठून एवढी मायागोळा झाली काय. योग्य वेळी सगळा समाचार विष्णू सोडणार नाही. विष्णू काका नोकरी लावायचे पैसे घेत असा आपण थेट आरोप करता येत. माझं थेट म्हणणं आहे की अनेक लोकांचे त्यांनी 5,000 रुपये व्याज आणि त्यावेळी 3,000 रुपये देखील शेअरचे लोकांचे नव्हते. आणि ते देखील कर्जामध्ये शेतकऱ्यांनी उभारणी करताना आम्ही सगळी ती कारखाना काही एकट्या दुसऱ्याने उभा केला. उदाहरण म्हणून सांगतो, अनुसया पतसंस्थेची ज्यावेळी उभारणी झाली त्यावेळी देखील आम्ही सर्वांनी शेअर गोळा करून दिले. भीमाशंकर कारखान्यामधून देखील पतसंस्थेला ठेवी देता येत नाही, पण अनुसया पतसंस्थेला देखील भीमाशंकर मधून साहेबांनी सांगितलं होतं की ताईंच्या मार्गदर्शनाखाली ती संस्था आपल्याला काढायची, महिलांकरता काम करायचे. आम्ही 10 लाख रुपयाचं डिपॉझिट देखील ठेवलं. 27 रुपये. तर याच्या बाबत देखील त्यांनी त्वरित कार्यवाही होणं गरजेचं आहे. तशाच प्रकारे हिरड्याच्या संदर्भामध्ये देखील अनेक आदिवासी भागातील हिरडे उत्पादक किंवा अखिल भारतीय किसान सभा असेल, हे उपोषणासाठी प्रांत कार्यालयासमोर बसलेले होते. सरकारने जाहीर केलं की आम्ही जी काही फरकाची रक्कम आपत्कालीन परिस्थितीमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं ते 15 कोटी रुपये देऊ, परंतु त्याची काही कार्यवाही अजून झालेली नाही. तर या संदर्भामध्ये लवकरात लवकर कार्यवाही होणं गरजेचं आहे. आता अजून काही गोष्टींचा त्यांनी भाषणामध्ये काही उल्लेख केला, त्या संदर्भात देखील तुम्ही जर आम्हाला विचारलं तर त्याचा सगळा खुलासा आम्ही या निमित्ताने करू. लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या की सध्या कांदा काढणी सुरू आहे, त्याचप्रमाणे कांद्याचं पीक देखील यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आम्हाला एक वाटत होतं की आज ही जी लोक राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप हे सरकारमध्ये, राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, तर हे काही ना काहीतरी अनुकूल निर्णय घेतील. परंतु आपण पाहिलं की मधल्या काळात त्यांनी कांदा निर्यात बंदी 100% सुरू करावी अशी आम्ही मागणी केली. तर त्यावेळी त्यांनी लिमिटेड कोटा हा एक्सपोर्ट करता खुला केला. परंतु आज आपण पाहत आहे, आज देखील तुम्ही लागलं तर ही प्रेस संपल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की कांद्याचा बाजार हे अजून देखील पडलेले आहे. कुठंतरी कांदा हा 13, 14, 15, 16, 17, 18 रुपयाच्या मार्केट त्याचं आहे. आणि ह्या दरामध्ये तो कांदा परवडत नाही. आणि याच्यामध्ये सरकारच्या वतीनं काहीतरी भूमिका घेतली. परंतु एक शब्द देखील कांद्याच्या संदर्भामध्ये ना उपमुख्यमंत्री बोलले, ना सहकार मंत्री बोलले. त्याचप्रमाणे कांद्याचं जे अनुदान जाहीर केलेलं होतं, मात्र अनुदान फक्त जाहीर करण्यात आलं. परंतु आज वर्षापेक्षा झाले की दुधाचे दर कोसळलेले आहेत.
त्याच्यावर देखील एक अवाक्षर देखील का या तारखेपासून एवढी एवढी फरकाची रक्कम दिली जाईल केल्या जातं. जसा आढळराव पाटलांवरती दावा दाखल केला ना तसा मी तर काय आता ते समजा सभासद होते, संचालक नव्हते, मी संचालक आहे. संस्थेच्या हिताविरोधात जर वागत असेल तर मला ते काढू शकतात संचालक मंडळातून. लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंना किती लीड मिळेल, काय तुमची आत्मविश्वास किती? आता मागच्या वेळी डॉक्टर अमोल कोल्हे हे 60,000च्या फरकाने निवडून आलेले होते, परंतु यावेळी कुठल्याही परिस्थितीत त्यांना 1.5 लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य मिळेल. आता अजून समोर जर उमेदवार कोण आहे काय आहे, त्याच्यावरती ते मताधिक्य वाढू शकते. आंबेगाव तालुक्यात किती लीड मिळेल? आंबेगाव तालुक्यात मागच्या वेळी त्यांना 25,000चं मताधिक्य मिळालेलं होतं. मी यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यापेक्षा त्यांना अधिकचं मताधिक्य निश्चित मिळेल. विष्णू गोविंद तुमच्यावरती आरोप केले होते त्याबद्दल काय सांगता? भर सभेमध्ये विष्णू गोविंद तुमच्यावरती आरोप केले होते. कसला आरोप केला? पक्षाने तुम्हाला सर्व दिलं. लाज वाटली पाहिजे म्हणजे लाज वाटली पाहिजे. ते मला नाही, आता मीडियाला फिरते मला ते ज्यांना आज त्यांचा फेसबुकला आले मला नाही बोलले. त्या सभेमध्ये अजितदादांनी असं डोक्याला हात मारून घेतला, तुम्ही अजून व्हिडिओ असं असं करताय. आणि आज त्यांनी फेसबुकला आले त्यांचा आता का माझी कुणी बदनामी केली, रडकाची आहे काय. मला त्यांना एकच शंकरला ऊस अधिक मिळावा म्हणून भीमाशंकर, जसं विग्नर आणि भीमाशंकर मध्ये ऊसाच्या उपलब्धतेबाबत भांडणं होत होती, तंटे होत होते, त्यावेळी गाडा आड्या होत होत्या. तुम्हीच बातम्या. आज आमचं पण आहे जे भीमाशंकर कारखान्यापासून 15 किलोमीटरच्या आतला जो ऊस आहे तर हा ऊस इतर कारखान्याने कुणीच नेऊ नये, कारण वाहतूक ताजा ऊस आहे आणि आमचं भांडण त्याच्यावरच आहे. कोणाचा खाजगी असो नाही तर सहकारी कारखाना असो की 15 किलोमीटरच्या आतल्या ऊसाच्या टिपराला धक्का लागता कामा नये हा ऊस. कारण भीमाशंकर जो आजपर्यंत पुढे आला, आपल्याकडे 100% ऊस नाही. तुमचं म्हणणं आहे 15 किलोमीटर मधलं ते विघ्न नेलं काय करणार तुम्ही? आमचं म्हणणं त्याचे काय? विघ्नरचा विषय असा आहे आणि ते 2 गोष्टी वेगळे. विघ्नरचं काय म्हणणं आहे की आमचं कार्यक्षेत्र आंबेगाव आहे आणि जुन्नर आहे. आता एखाद्या शेतीमाला त्यांना देता आपण काय अडवत नाही. आपलं त्यावेळी काय होतं की बघ तुम्ही तिकडता नाही आम्ही इकडे, ती काही केस मिटली नाही, तो काही समजोता झाला नाही, अनेक वेळा मिटिंगा झाल्या नाही. आता विषय काय की आपलं म्हणणं आहे की ज्या लोकांना तिकडे द्यायचं ते देत असतात, परंतु आम्ही जसं म्हणतो त्यांनी इकडे येऊ नये तसं आता खाजगी जे काही कारखाने आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी चालते खाजगी चालतात. भीमाशंकरच्या जवळचा ऊस नेता कामाने कुठलाही का असू दे हे आमचं राजीनामा दिला. आणि त्यावेळी 2004ला बीडी अण्णा काळे हे चेअरमन झाले आणि तदनंतर 2005 सालामध्ये कारखान्याची पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळी कारखाना हा 18 कोटी तोट्यात 32 कोटीचं कर्ज आणि अशा अडचणीच्या काळामध्ये 2005ला जी निवडणूक झाली त्या काळामध्ये मी 2005ला मला दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी मला सांगितलं की तुला इथं काम, कारण मी 2000 ते 2005 या काळामध्ये 2000ला जी निवडणूक झाली सुरुवातीला त्यावेळी म्हणजे बिनविरोध झाली. त्यावेळी मी 2000ला संचालक झालो आणि 2005 पर्यंत माझा सुद्धा अनुभव मी जे बारकाईनं कारखान्यामध्ये कामकाज केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती, संचालक म्हणून काम करतात आणि माझ्यावरती जबाबदारी सोपवली. तुला इथं चांगल्या प्रकारे काम करायचे ही जबाबदारी तू स्वीकार. आणि मी त्यांनी दिलेला जो शब्द आहे तो सार्थ करून दाखवला. अडचणीच्या काळात 10 वर्ष मी चेअरमन असताना 5 ते 15 कारखान्याच्या ऑफिसमध्ये एक कप देखील कोणाला चहाचा पाजला नाही ना. मी गेलो रोज घरचा डबा घेऊन कारखान्यामध्ये बसून तिथं त्याच ऑफिसमध्ये 15 बाय 12च्या ऑफिसमध्ये चेअरमन येतं तर व्हाईस चेअरमन येते. सुरुवातीचं जे संस्थापक संचालक मंडळ होतं त्याच्यामध्ये स्वर्गीय दत्तात्रय रवींद्र वळसे पाटील दादा देखील त्याच्यामध्ये होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील त्या कालखंडामध्ये होते आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब हे त्याचे प्रवर्तक चेअरमन म्हणून. आणि मला आपल्याला घटनाक्रम असा सांगायचा आहे की स्वर्गीय दत्तात्रय रवींद्र वळसे पाटील दादांचं निधन हे 13 मे
1998ला झालं. त्या काळामध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील हेच कारखान्याचे चेअरमन होते. 99 पर्यंत ते चेअरमन होते. कारखान्याच्या कामाला सुरुवात 99ला झाली. 99 सालामध्ये यांच्यावरती मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची, त्यांनी 99ला चेअरमन पदाचा राजीनामा दिला. दादांचं निधन 13 मे 98ला झालं. यांनी राजीनामा 99ला मंत्रिपदाची शपथ घेताना दिला आणि त्यावेळी शिवाजीराव आढळराव यांना चेअरमन करण्यात आलं. बीडी अण्णा काळे यांना व्हाईस चेअरमन करण्यात आलं. त्याच्यानंतर कारखाना विरोधात होते. पण त्यांनी कधी कारखान्याची बदनामी संस्थेची केली नाही किंवा वैयक्तिक टिप्पणी केली. भीमाशंकर साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आता मी आपल्याला सांगतो, त्याच्यात एक 3-4 गोष्टी एकत्रित आल्या. त्या दिवशी मी तो विषय एका देशात संपवतो की आदरणीय सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी भाषणामध्ये आपल्या सांगितलं की भीमाशंकर सहकारी कारखान्याचं चेअरमन पद स्वर्गीय दत्तात्रय विनोबा वळसे पाटील दादांना देखील घ्यायचं होतं, घेता आलं नाही आणि ते भावनिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आदरणीय दादा या आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे, कारण दादांनी माझ्यासारख्याला खूप जीव प्रचंड लावला, ते आम्ही विसरू शकत नाही. परंतु मला आपण सर्वांना सांगितलं की ज्यावेळी भीमाशंकर साखर कारखाना पवार साहेबांनी सांगितलं की वळसे पाटील साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळी आम्हाला एखादं DED कॉलेज द्या. पवार साहेबांनी सांगितलं तुमच्या तालुक्याला कारखान्याची गरज आहे. आणि मग त्याचे जे कागद गोळा करण्याचं काम जे होतं, पत्रकार देखील तुम्ही देखील आहात इथं, की त्या काळामध्ये तो कारखाना काटापूरला का पारगावला. तर स्वर्गीय दत्तात्रय विनोबा वळसे पाटील दादांनी याच्यामध्ये खूप परिश्रम घेतले कागदपत्र गोळा करण्यामध्ये. कारण आपल्यानी जो संपर्क साधायला पाहिजे होता जनतेशी, तो साधला नाही. त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल का, निकालावर होईल का? आता जरी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे तुम्ही म्हणताय संपर्कामध्ये कमी आहे, परंतु त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळी मंडळी खूप जोमाने पहिल्यापासून काम करत आहोत, करत राहणार. तुम्हाला माहिती का 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून देखील मी स्वतःच होतो. त्यांचं त्यावेळीचं सगळी जबाबदारी पार पाडण्यामध्ये आता सगळे म्हणत असतील आम्ही आमच्यामुळं आला, आम्ही लय केलं तर मग गेलं, परंतु त्यांचा निवडणूक प्रतिनिधी हा देवदत्त निकम होता, जो 14ला सुद्धा या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता. मग मी असं नाही म्हटलो मी उमेदवार होतो मला तिकडे दिला. आम्ही लढणारे पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही सातत्याने पक्षाची भूमिका डॉक्टर अमोल कोल्हेंचं काम करा जनतेमध्ये प्रभावीपणे मांडण्याचं काम आम्ही करतो. परवाच्या सभेत तुमचा आरोप झाला की ज्या भीमाशंकर कारखान्यामुळे तुमची ओळख निर्माण झाली राज्यात, पण तुम्ही त्यानंतर त्या कारखान्याची बदनामी करायला लागली. प्रतिनिधींनी आमच्यामध्ये यावं, कायम आमच्या सुखदुःखात इथं सार्वजनिक कार्यक्रमाला यावं, ही सर्व प्रकारची भावना सगळ्यांची त्या ठिकाणी असतं. साहजिकच आहे, शेवटी आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो तो आमच्या सुखदुःखात सर्व ठिकाणी आला पाहिजे. ही जनतेची भावना 100% बरोबर आहे, आम्ही त्याच्यामध्ये सहमत आहोत. मधल्या काळामध्ये की ज्यावेळी राज्यामध्ये लोकसभा झाल्यानंतर की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुना, तर त्याचे स्टार प्रचारक जे होते, तर त्याची प्रचाराची मेन जबाबदारी स्टार प्रचारक म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना संपूर्ण राज्यामध्ये फिरवलं गेलं आणि तिकडे जात असताना त्या कालावधीमध्ये देखील त्यांना मतदारसंघामध्ये म्हणजे ज्या प्रमाणामध्ये वेळ मिळाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळाला नाही. आता हे निवडणुकीचं काळ, तर नंतर देखील अनेक जणांची मागणी यायची आणि त्यांना त्या परिसरामध्ये फिरावं लागायचं. परंतु दुसरी बाजू अशी की या लोकसभा मतदारसंघातले जो लोकप्रतिनिधी डॉक्टर अमोल कोल्हे निवडून गेल्यानंतर संसदेमध्ये देशामध्ये जे टॉप मोस्ट बोलणारे आणि प्रभावीपणे मुद्दे मांडणारे जे खासदार आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदार यांची कामगिरी प्रभावी राहिली. आणि उमेदवारी तर मी लढायला दंड थोपायला तयार आहे असं ते जाहीर स्टेटमेंट दिले. आता ते मानतात. आता मागच्या आठवड्यामध्ये EBP महादानी
कार्यक्रम मार्केट कमिटीमध्ये Yes. मुद्द्याचं बोला हा. तो ठेवला होता. हा हा तर त्यावेळी आम्ही सर्वजण होतो. हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला विचारण्यात आलं, त्यानंतर शिंदे गट शिवसेनेला विचारण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाने सांगितलं की आमचे उमेदवार माझे खासदार सन्माननीय शिवाजीरावदादा आढळराव पाटील आहेत. भाजपवाल्याला त्यांनी विचारलं, तुमचं- भाजपवाल्याने कानाला हात लावला. ते म्हणले वर आमचं काय ठरल. तेच आहे. आम्ही त्याचं त्यांनी स्पष्ट असं कोणाचं नाव त्याच्यामध्ये घेतलं नाही. त्यामुळे त्याची तयारी तुमची सुरू झाली आता थोडक्यात. आमचं काम जोरात चालू आहे. आमच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली. त्या तुलनेत त्यांचा उमेदवार अजून जाहीर नाही. काय यावेळेस की बोगद्याचं तुम्ही आता सांगितलं का तळाला करायचा का वरच्या हा, बाजूला हा. करायचा. याच्या वेळी अनेक वेळा मिटिंगा झाल्या. हम्म. काही मिटिंगांना मी देखील उपस्थित होतो. हा. तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की आता आपले सहकार मंत्र्यांचे भाषण मी त्या दिवशी ऐकलं. त्यांनी काय सांगितलं, उद्या बोगदा जर झाला हो. तर 3 महिन्यात धरण रिकामं होईल. आता पाणी वाटपामध्ये 6 TMC पाणी तिकडे गेलं पाहिजे. कुठे कुकडी प्रकल्पामध्ये येडगावड्यामध्ये. आता जर पाणी ते जर जायचं झालं, आता पाणी 500-600 क्युसेक पाणी जातं, तर 12 म्हणजे 8 महिने किंवा चालू जरी राहिला तरी ते पाणी तेवढं तिकडं त्याच्यामध्ये जात नाही. त्याच्यामुळे पहिलं हे चुकीचं स्टेटमेंट आहे. 3 महिन्यात धरण काही रिकामं होत नाही कुठल्याच प्रकारे. दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे का जो बोगदा करायचा आहे आणि जर करायचा त्यांचा विचार असेल तर आम्ही पहिले सांगितलं का 10 TMCच्या खाली पाण्याचा एक थेंबाला देखील आम्ही धक्का लावू देणार नाही. तुम्ही जे म्हणता अतिरिक्त पाणी होणार टेक्निकडे गेलं तर काय हरकत नाही. आमचं म्हणणं आहे का डिंबर 13 TMC तर त्याच्यामध्ये 10 TMCच्या खाली अजिबात. उद्या जर सरकारने ठरवलं किंवा काय झालं, पहिलं तर आमचा बोगद्याला विरोधच आहे. परंतु आता जसं त्यांनी सांगितलं की पाणी काय कोणाचा एकट्याचा त्याच्यावर हक्क नाही. जसं उदाहरण म्हणून सांगतो, वडद धरण ज्यावेळी झालं पहिलं डिंबेच्या अगोदर, त्यावेळी वडद धरणाचं पाणी देखील आपल्या परिसरामध्ये त्यावेळी येत होतं. तसं उमेदवारी ही अंतिम झालेली आहे. त्याप्रमाणे त्यांचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये नाही. या पूर्व काळामध्ये म्हटलं जायचं की समोरच्या बाजूला कोणी उमेदवार नाही, परंतु आज परिस्थिती अशी आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सांगितलं तर डॉक्टर अमोल कोल्हे हे आमच्या महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार निश्चित आहेत. त्यांच्या समोरचा उमेदवार कोण तुमच्याकडून आम्हाला नाव कळतं. त्यांच्याकडून अजून उमेदवार निश्चित होत नाही, नक्की कारण काय? अमोल कोल्हेंचं काम इतकं आज प्रभावीपणे आहे तर त्यांच्या समोर धाडसाने कुणी आज म्हणत नाही का मी लढणार आहे. कोणी म्हणतो भूस्खलन झालं तर झालं. त्यामुळं बोगद्याचा विषय हा काय होऊ शकत नाही. कुणी काही जरी म्हणत असलं तो एवढा सोपा विषय नाही. त्यांनी सांगितलं नगरला पाणी द्या. रोहित दादाचं स्टेटमेंटच आहे ना, असं आहे का? रोहित पवारांचं स्टेटमेंट आहे रेकॉर्डला, कारण रोहित मी पाणी नेणार पण तुम्हाला विश्वासात घेऊन, याचा अर्थ ते पाणी नेणारी काळ्या कार्डाची रेग आहे. मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो, त्यावेळेस तुमचं काय बोगद्याच्या नाही, बोगदा हा विषय आता बाजूला ठेवू. प्रश्न असा आहे की आता त्यांचं काय मागणी आहे, आम्हाला नगरला पाणी मिळालं पाहिजे कर्जतमध्ये वगैरे. मग त्या कर्जतला जर पाणी दिलं तर एक चौथा वाटेकरी तयार होतो. आपल्या त्या वाटेकरीला तुमचा विरोध आहे का पाठिंबा आहे? हा थेट आमचं म्हणणं आहे की आमची हा. पहिल्यापासून भूमिका जी हा. राहिलेली हा. आहे की आमच्या हक्काचं जे पाणी आहे हां. ते अबाधित राहून आम्ही कोणाला देखील एक थेंब पाणी इकडं तिकडं जाऊन देणार नाही. आमचं हक्काचं पाणी हे आमच्या भागाला मिळालं पाहिजे. आज प्रश्न असा आहे का इथला की कलमोडीच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आम्ही सांगतो ना तुम्हाला डिंब्याचं काय क्लिअर नाही झालं. काय 2 गोष्टी अजून तुमच्या क्लिअर नाही झाल्या. एक तर ते काय म्हणतात पाणी मी नेणारच आहे, हा प्रश्न क्लिअर आहे त्यांचा. आणि यांचं असं म्हणणं आहे कालच्या सभेत आमची मागणी अशी आहे का जे अतिरिक्त पाणी येतं पावसाळ्यात वाहून जायला, त्याला आमचं हे नाही, अतिरिक्त त्याला न्यायला हे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं यांचं परवाच्या सभेत तुम्ही स्टेटमेंट ऐकलं तर. आणि यांचं म्हणणे बोगदा करा, बोगदा तळापासून वरून करायचा, हा फार वादाचा विषय आहे. उपसा त्याच्यावरती, मोटरी त्याच्यावरती आहेत. आणि पुढे गेल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सगळ्यात 2 मोठे विषय होतात. एक नारायणगाव असेल, त्यानंतर वारुळवाडी असेल, आरवी, पिंपळगाव, गुंजळवाडी या सगळ्या गावांचं इरिगेशन देखील त्याच्यावर आहे. जर उद्या तो बोगदा जर करण्याचा प्रयत्न जर केला तर हा कालवा बंद पडून इथल्या सगळ्या लोकांचं 25 गावामधील शेतकऱ्यांच्या शेती ही धोक्यात येणार आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा मी जे पत्र दिलं गेलं त्याचा जाहीर निषेध या निमित्ताने करतो की याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे होता.
परंतु तो केला गेलेला नाही. आता दुसरा भाग याच्यामध्ये जो आहे की बोगद्याचा विषय, मी आपणाला एवढं सांगतो की डिंब्या डावा कालवा ज्यावेळी झाला आणि त्याच्यानंतर त्याचं लाईनिंग देखील होत नव्हतं. 10-15 वेळा तो कालवा आंबेगाव तालुक्याच्या हद्दीमध्ये फुटला गेला. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. तर सरकार त्या कालव्याच्या रिपेरिंगला देखील पैसे मिळायला 20 वर्ष त्याच्यामध्ये गेले. मागील 2 वर्षात त्याचं लाईनिंगचं 100% नाही पण काही काम पूर्ण त्याच्यामध्ये झालं. आज विषय असा आहे का बोगदा हा विषय लगेच कोणाच्या मनात आलं, आपल्याला पाणी नसलं का आपण काय म्हणतात पाणी नाही, काय करायचं, एक बोरची गाडी बोला, बोर मारा आणि चालू करून घ्या. तसला बोगदा बिगदा काय विषय नाही. तुमच्या माहिती करता की डिंब्यापासून वरची गावं आदिवासी भागात ही काही गावं पेसामध्ये आहेत. त्याच्यानंतर ती सहकार मंत्र्यांना देखील यामध्ये सांगू इच्छितो की डावा कालवा हा फक्त येडगावमध्ये पाणी सोडण्यापुरता मर्यादित नाही, तर त्या कालव्यावरती आंबेगाव तालुक्यातील 18 गावं आणि आमदार अतुल बेनकेंना मी या निमित्ताने सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यातील 7 ते 8 गावं अशी एकंदर 25 पेक्षा अधिक गावं ही डाव्या कालव्यावरती 100% अवलंबून आहेत. त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक डाव्या कालव्यामधून चाऱ्यांनी पाणी मिळतं आणि दुसरं की डिंबे डाव्या कालव्यामधून घोड शाखा जो कालवा आहे तो कळंबपासून तर खाली पारगावपर्यंतच्या 10 गावांना लौकी वगैरे जाधववाडी, मांजरवाडी, त्यानंतर जवळे, भराडी, नागापूर, खडकी, चांडोली आणि पारगाव ह्या गावांना तिकडून पाणी जातं. पाण्याचं रोटेशन हे 1 महिन्यापुरतं असतं. कुठल्या कॅनलला घ्या किंवा 1.25 महिना 1.5 महिना असतं. कारण कुकडीचा प्रकल्प हा 12 महिने हा 8 माही ऑन पेपरमध्ये आहे. तर ह्या कालवा ज्यावेळी डिंब्याचं पाणी येडगावला जातं तर त्याच्यावरून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपसा सिंचन योजना केल्या, मोटरी बसवलेल्या आहेत आणि त्या मोटरीचं पाणी आपल्या माहितीकरता आमुंडी असेल, सुपेदर असेल, गंगापूर असेल, तदनंतर गिरवली आहे, गोनवडी आहे, कोलदरा आहे, कडेवाडी आहे, चास आहे, त्याच्यानंतर साकोरा आहे. ठोस भूमिका तिथं मांडली आणि कशा झाल्या सभा हे त्यांनी सांगितलं. बेनके बोलले, हे बेनकेंनीच ते उल्लेख केला त्याच्यामध्ये. आता आमदार अतुल बेनकेंनी बोगदेच्या संदर्भामध्ये बोलले त्या अगोदर की रोहित दादा पवार आमदार ज्यावेळी 21 तारखेला मंचरला आले होते त्यावेळी त्यांनी एक पत्र हे की डिंबे धरण ज्या आंबेगाव तालुक्यामध्ये आहे याचा जो बोगद्याचा विषय चर्चेला गेला ते पत्र देखील सोशल मीडियावर आपल्या सर्वांना पाहायला मिळालेलं आहे. आणि आता देखील तुम्ही म्हटले तर ते मी तुम्हाला सर्वांना दाखवतो की या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सहकार मंत्री सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांनी 2018 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे 14 ते 19 या कालावधीमध्ये जे राज्यामध्ये त्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळी एक पत्र दिलं आणि त्यावेळी बोगद्याची सुरुवात कृष्णा खोरे महामंडळामध्ये 2004-05 सालापासून जी झाली तर त्या पत्रामध्ये त्यांच्या उल्लेख आहे हा निर्णय कधी झाला आणि मग त्या बोगदा करायला कुठल्याच प्रकारची हरकत नाही असं ते पत्र त्यांनी दिलं. परंतु त्याच्यामध्ये बोगदा हा विषय बाजूला जरी ठेवला अन्य की सध्या आणि डॉक्टर अमोल कोल्हे या मतदारसंघाचे खासदार यांनी देखील या मतदारसंघात राज्यामध्ये देशामध्ये ज्या काही सामान्य माणूस असेल, गोरगरीब आहेत, या परिसरातील आदिवासींचे विषयार्थी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या तर या संसदेमध्ये देखील खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी तिथं प्रभावीपणे मांडल्या आणि आम्ही देखील वारंवार या भागातल्या दुधाचा विषय असेल, सोयाबीनचा विषय असेल, पाण्याच्या दराच्या संदर्भात वाढलेले दर असतील, कांद्याचा विषय असेल, या सर्वांच्या बाबत वेळोवेळी आमच्या भूमिका मांडल्या, आंदोलनं देखील झाली आणि त्याच्यानंतर सरकारला काही गोष्टींच्या बाबत काही निर्णय घ्यावे लागले धोरणात्मक आणि त्याच्यामध्ये आता पुढं काय काय होईल हे आपण पाहू. आणि नंतर मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे 4 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे सहकार मंत्री आमदार दिलीपरावजी वळसे पाटील,
आणि अन्य सरकारमधील आमदार देखील उपस्थित होते. त्यांची देखील सभा शेतकरी मेळावा म्हणून झाली, परंतु